Hello everyone. In last lecture, we discussed about the inductance of a solenoid and energy stored in magnetic field. So we solved the two derivations for this particular point. So now in this lecture, we discuss the new concept in this topic, that is the mutual inductance. Okay, so understand mutual inductance. We know about the self inductance. जो पार्ट भावना आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे प्रीवियस लेक्चर मध्ये. व्हॉट इज मीन बाय सेल्फ इंडक्टन्स. ओके, सो तो मी थोडासा रिपीट करतो आणि आपण डायरेक्टली म्युच्युअल इंडक्टन्स स्टार्ट करूया. सो आता बघा, सेल्फ इंडक्टन्स मध्ये आपण काय बघितलं होतं. सो देयर इज अ वन कॉइल. Okay, and this coil is connected with energy, or we can say battery. So when this coil is connected with this energy, or we can say the battery, then what happens? When this battery is on, the current start to flow through this coil. यातून करंट फ्लो व्हायला काय होईल भावांनो, स्टार्ट होईल. इथं आपण एक रेजिस्टर सुद्धा कनेक्ट केला होता. तो कशासाठी केला होता की त्याच्यामध्ये चेंज इंड्यूस व्हावा म्हणून. आणि हा व्हेरिएबल रेजिस्टन्स तुम्ही रिओस्टॅट सुद्धा कनेक्ट करू शकता. ओके, वी कॅन कनेक्ट हियर रिओस्टॅट ॲज वेल ॲज व्हेरिएबल रेजिस्टन्स, नथिंग मॅटर. आपण काही कनेक्ट करू शकतो. व्हेरिएबल रेजिस्टन्स कनेक्ट करा किंवा रिओस्टॅट कनेक्ट करा. आणि हा कशासाठी कनेक्ट केलाय, कारण त्या करंट मध्ये चेंज व्हावा म्हणून. सो व्हेनेवर देयर इज अ चेंज इन करंट, देन व्हॉट हॅपन, द ईएमएफ विल बी इंड्यूस इन दिस कॉइल. या कॉइल मध्ये काय इंड्यूस होतो मानो, ईएमएफ इंड्यूस होतो. म्हणजेच काय की मॅग्नेटिक फील्ड जनरेटेड इन दिस कॉइल. याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हायला स्टार्ट होतं. सो देयर इज अ जनरेशन ऑफ व्हॉट, द मॅग्नेटिक फ्लक्स. देयर इज अ जनरेशन ऑफ व्हॉट, द मॅग्नेटिक फ्लक्स. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं चेंज झाला करंट मध्ये. इफ देयर इज अ चेंज इन करंट, वी कॅन से ओके देयर इज अ इंड्यूस ईएमएफ. तिथं इंड्यूस ईएमएफ होईल. सेल्फ इंडक्टन्स बद्दल सांगतोय मी. बघा, इंड्यूस ईएमएफ झाला की तिथं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल. मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली, ह्याचाच अर्थ काय, तिथं मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा काय होईल, क्रिएट होईल. देयर इज अ क्रिएशन ऑफ व्हॉट, द मॅग्नेटिक फ्लक्स. क्लियर? ओके, सो व्हेनेवर देयर इज अ चेंज इन करंट, so whenever there is a change in current across this coil, there is a induced EMF, and the induced EMF means what, there is a creation of the magnetic field. So that means obviously there is a the magnetic flux. Okay, so ह्या गोष्टी एकमेकाशी को रिलेटेड आहेत भावनो. सो लक्षात ठेवा या गोष्टी. ओके, करंट आहे त्या कॉइलच्या अक्रॉस, म्हणजे त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होणार आहे. ईएमएफ इंड्यूस झाला म्हणजेच तिथं मॅग्नेटिक फील्ड सुद्धा असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजेच तिथं काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्या कॉइलच्या अक्रॉस. लक्षात येतंय? सो हा जो कन्सेप्ट आहे तो लक्षात ठेवा. दिस इज दिस सेल्फ इंडक्टन्स. इथं एकच इंडक्टन्स आहे म्हणून आपण याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतो. आणि त्यासाठी भावना आपण इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. बघा, फाय बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट घेतलं होतं आपण. कारण हा करंट चेंज झाला की यातल्या मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल, चेंज होईल. हे आपण बघितलं होतं भावना. हे इक्वेशन आठवतंय का बघा. फाय बी मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, द करंट आय. हे आपण बघितलं होतं भावना. आणि हा प्रोपोर्शनॅलिटी रिमूव्ह करण्यासाठी, हे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन रिमूव्ह करण्यासाठी आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट पुटअप केला होता. आणि तो कॉन्स्टंट होता एल. सो फाय बी इज इक्वल टू व्हॉट, एल इंटू आय. आठवतंय का, एल इंटू आय. सो एल इज हियर the proportionality constant and it is called the self inductance. ह्यालाच आपण काय म्हणतो, एल ला सेल्फ इंडक्टन्स म्हटलं होतं. ओके, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण हा पार्ट ऑलरेडी डिस्कस केला बघा. आणि जर कॉइलला नंबर ऑफ, दिस इज फॉर सिंगल कॉइल. ओके, दिस इक्वेशन इज फॉर सिंगल कॉइल, and if the coil has number of turns, then we can write the equation n phi b is equals to l into I. करेक्ट आहे ना? n phi b is equals to l into I. That means L is equals to what we are getting, n phi b upon I. लक्षात येतं का? हे सगळं आपण भावानं डिस्कस केलं होतं. हे लक्षात ठेवा. सो हा रेफरन्स घेऊन आपण आता म्युच्युअल इंडक्टन्स बघणार आहोत. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. वी ऑलरेडी डिस्कस दिस पार्ट इन प्रीवियस लेक्चर. जस्ट आय रिपीट दिस थिंग्स बिकॉज वी आर स्टार्टिंग विथ व्हाट, द म्युच्युअल इंडक्टन्स.
Clear about the self inductance? So this all things related to what? This self inductance. हे जे आपण सगळं बघितलं हे कशाशी रिलेटेड आहे? सेल्फ इंडक्टन्सशी रिलेटेड आहे. नाउ वी स्टार्ट द म्युच्युअल इंडक्टन्स. हे इक्वेशन्स लक्षात ठेवा बाळांनो. हे इक्वेशन्स लक्षात ठेवा, आपल्याला लागणारच आता हे सगळे इक्वेशन्स. ओके, आता बघा म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय. तो सेल्फ इंडक्टन्स बद्दल आपण लर्न केलं. आता म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय बघूया आपण. सो देयर इज अ वन कॉइल, there is a one coil and this coil is series with what? The resistance, variable resistance R. ओके, इथं व्हॅरिएबल रेजिस्टन्स घेतलाय आणि इथं बॅटरी घेतलेली आहे. ओके, बॅटरी ई. सो ऑब्विसली या बॅटरीमुळे काय होईल, याच्यातून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल आय. सो करंट फ्लोइंग थ्रू दिस कॉइल, वी कॅन से दिस इज कॉइल 1. ओके, याला आपण कॉइल 1 असं म्हणूया. ओके, दिस इज कॉल्ड कॉइल 1. सिमिलरली याच्या अक्रॉस मी आणखी एक सर्किट घेतो. Look at here, there is another coil. Okay, and this coil is connected with galvanometer. इथं आपण गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे. ओके, स्टार्टिंगला तो नल पोझिशन मध्ये आहे. आता बघा, ही आहे कॉइल 2. आता म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय असतं. हा करंट आपण कॉइल मधला I1 कन्सिडर करूया. दिस करंट इज I1 and this current coil 2 मध्ये जो होईल इंड्यूस त्याला आपण I2 म्हणूया. So what I said, as per Faraday, look here, as per Faraday, when this coil 1 induced EMF, when this coil 1 is induced EMF, so this EMF will be transferred to the second coil. Okay, because of the magnetic field, or we can say because of the magnetic field lines, or we can say because of the magnetic flux, या कॉइल 1 मधला ईएमएफ कॉइल 2 मध्ये ट्रान्सफर होतो. लक्षात घ्या, या कॉइल 1 मधला ईएमएफ कॉइल 2 मध्ये काय होतो, ट्रान्सफर होतो. आणि दॅट्स वाय देयर इज अ इंड्यूस्ड करंट इन कॉइल 2 ऑल्सो. त्यामुळे बाळांनो, ह्या कॉइल 2 मध्ये सुद्धा अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट काय होतो, इंड्यूस होतो. आणि त्या करंटचं आपण नाव देऊया I2. दिस करंट इज कॉल्ड व्हॉट, I2. And then obviously this galvanometer start to deflecting. ओके, त्यावेळी हे गॅल्व्हॅनोमीटर काय होतं बाळांनो, डिफ्लेक्ट करायला स्टार्ट होतं. इथं ऍक्च्युली काय होतंय बघा, इथं ऍक्च्युली ह्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रिएट होत आहेत कशामध्ये, तर ह्या कॉइल 1 मध्ये ह्या अशाच इकडे पास होत आहेत. ओके, सो इन दिस वे दिस मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पास टू द कॉइल 2 ऑल्सो फ्रॉम कॉइल 1. कॉइल 1 मधून त्या कॉइल 2 ला पास होत आहेत. आणि म्हणून जो काही इथं ईएमएफ इंड्यूस झालाय त्याला आपण E1 म्हणूया. हाच ईएमएफ इथं इंड्यूस होतो, त्याला आपण E2 हे नाव देऊ. ओके, सो जो काही ईएमएफ इथं इंड्यूस होतो तोच ईएमएफ इकडे ट्रान्सफर होतो आणि इथं काय इंड्यूस होतो, E2. अगेन इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ टर्न्स. व्हॉट आय सेड, इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ टर्न्स. आता या कॉइल 1 चे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, कॉइल 2 चे नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, ह्याच्यावर तो ईएमएफ डिपेंड असतो. हे लक्षात घ्या. अँड व्हेनेवर दिस नंबर ऑफ टर्न्स आर इक्वल, ऑब्वियसली व्हॉटएव्हर ईएमएफ इंड्यूस इन दिस कॉइल 1, दिस सेम ईएमएफ इंड्यूस इन द कॉइल 2. काय म्हणलं मी बाळांनो, नीट लक्ष द्या. ज्यावेळी ह्या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स सेम असतील, म्हणजे N1 इज इक्वल टू N2 असेल. बघा, मी या कॉइल 1 साठी N1 कन्सिडर केलं नंबर ऑफ टर्न्स, आणि याच्यासाठी N2 कन्सिडर केलं. सो जो काही ईएमएफ इथं इंड्यूस होईल ज्यावेळी N1 इज इक्वल टू N2 असेल, तोच ईएमएफ या साइडला इंड्यूस होईल, सेम ईएमएफ. सो ऍट दॅट टाइम E1 इज इक्वल टू E2. व्हॉट आय सेड, ऍट दॅट टाइम E1 इज इक्वल टू E2 when N1 इज इक्वल टू N2. सो ज्यावेळी N1 इज इक्वल टू N2 असेल त्याच वेळी E1 इज इक्वल टू E2 असेल. आणि ह्याच्यावरूनच पाहून आपण ट्रान्सफॉर्मर काय केले, इंट्रोड्यूस केले. ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 टाइप्स असतात, एक स्टेप अप आणि स्टेप डाऊन. लास्टचा पॉइंट आहे या टॉपिकचा, तो आपण पुढे जाऊन बघणार आहोत. आणि इट डिपेंड्स ऑन व्हॉट, द नंबर ऑफ टर्न्स. ओके, सो मी इन डिटेल्स तिथं तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके, स्टेप अप म्हणजे काय असतं आणि स्टेप डाऊन म्हणजे काय असतं. ओके, आणि नंबर ऑफ टर्न्सचा काय इफेक्ट पडतो. आता फक्त एवढं लक्षात ठेवा,
की ज्यावेळी नंबर ऑफ टर्न्स इक्वल असतात त्यावेळी जिथं जेवढा ईएमएफ इथे इंड्यूस होतो तेवढाच ईएमएफ काय होतो त्या कॉइल 2 मध्ये इंड्यूस होतो. पुन्हा त्याच्यामध्ये डिस्टन्स मॅटर करतो. आता जर तुम्ही ही कॉइल खूपच लांब नेली तर ऑब्व्हियसली ते मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे, मॅग्नेटिक फील्ड जे आहेत त्या वीक होतील. ओके, सो त्याचा पण एक डिस्टन्स असतो, त्या डिस्टन्स वरच ही कॉइल 2 पाहिजे तरच तेवढाच ईएमएफ इंड्यूस होईल. जर तुम्ही तो खूपच लांब नेला, ओके, खूपच लांब नेला तर ऑब्व्हियसली त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स वीक होत जातात पुढे आणि त्यामुळे इथं जो ईएमएफ इंड्यूस होणार आहे तो कमी प्रमाणात होईल जरी नंबर ऑफ टर्न्स इक्वल असले तरी. सो मी जे सांगतो त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. कधी नंबर ऑफ टर्न्स इक्वल असल्यावर ईएमएफ इक्वल असणार आहे ज्यावेळी ते क्लोजर असतील, टाइटली बाउंड असतील विथ ईच अदर. ओके, whenever these two coils are tightly bound with each other and in between there is a one rod, iron rod. ओके, ज्यावेळी त्यांच्यामध्ये आयर्न रॉड असेल त्यावेळी इथले नंबर ऑफ टर्न्स आणि इथले नंबर ऑफ टर्न्स एकच सेम असतील. सिमिलरली याच्यामध्ये इंड्यूस होणारा ईएमएफ E1 इज इक्वल टू काय असेल, सेकंडरी कॉइल मध्ये होणारा इंड्यूस ईएमएफ म्हणजेच काय E2, हे दोन्ही काय असतील इक्वल असतील. सो मोस्टली आपण काय म्हणतो, दिस कॉइल 1 इज कॉल्ड एज व्हॉट, प्रायमरी कॉइल किंवा प्रायमरी वाइंडिंग्स वी कॅन से हियर, अँड कॉइल 2 इज कॉल्ड एज व्हॉट, सेकंडरी वाइंडिंग. कारण इथं आपण कुठलंही कनेक्शन प्रोव्हाइड केलेलं नाहीये. तो कॉइल 1 मधून म्हणजे प्रायमरी वाइंडिंग मधून सेकंडरी वाइंडिंग मध्ये काय होतो, ईएमएफ ट्रान्सफर होतो. सो दिस कन्सेप्ट इज कॉल्ड व्हॉट, म्युच्युअल इंडक्टन्स. त्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं बाळांनो, म्युच्युअल इंडक्टन्स. आणि महत्वाची गोष्ट बाळांनो, हा जो ईएमएफ याच्यामध्ये ट्रान्सफर होतो इट इज बिकॉज ऑफ I1. What I said, it is because of I1. I1 मध्ये याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स I1 मध्ये क्रिएट होते. म्हणजेच काय, जो करंट कॉइल 1 मध्ये फ्लो होतोय त्या करंटमुळं, म्हणजे ह्या करंटमुळं काय होतं, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते, याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होते बिकॉज ऑफ दिस I1. सो I1 इज रिस्पॉन्सिबल टू क्रिएटिंग द करंट or we can say induce the EMF in coil 2. इथं लक्षात घ्या, हा सर्किट कॉइल 1 मधला जो करंट आहे I1 तो रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, हा E2 म्हणजे EMF 2 इंड्यूस करण्यासाठी किंवा इथल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इंड्यूस करण्यासाठी. लक्षात आलं, कारण इथं मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली, ती कुणामुळे जनरेट झाली, I1 मुळे, आणि त्याच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इकडे पास झाले, हे लक्षात घ्या. ओके, आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास झाल्यामुळे कॉइल 2 मध्ये सुद्धा काय झालाय, ईएमएफ इंड्यूस झालाय. सो ईएमएफ इंड्यूस बिकॉज ऑफ व्हॉट, I1. अँड दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज व्हॉट, म्युच्युअल इंडक्टन्स. या कन्सेप्टला आपण काय म्हणतो बाळांनो, म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतो. क्लिअर, कन्सेप्ट कळाला व्यवस्थित, यात काय डाऊट आहे? Clear to all of you? So whenever we can change this current using this resistance, variable resistance, okay, whenever we can change the current using this variable resistance, obviously the magnetic field of this coil 1 will be changed. Okay, magnetic field change होईल, magnetic field इथली चेंज झाली म्हणजे coil 2 मधली सुद्धा magnetic field change होईल. ओके, इथली मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली म्हणजे इथला फ्लक्स पण चेंज होईल, हे लक्षात घ्या. सो हे सगळे एकमेकाशी को रिलेटेड आहे. दोन आपण सेल्फ इंडक्टन्स यूज केले, लक्षात घ्या. इथं हा एक सेल्फ इंडक्टन्स आहे, हा एक सेल्फ इंडक्टन्स आहे, म्हणून पुढे जाऊन आपण याला नाव देणार आहोत, दिस इज L1. ओके, दिस इज L1 अँड दिस इज L2. ओके, दोन सेल्फ इंडक्टन्स आहेत बघा, आणि ज्यावेळी हे दोन्ही एकत्र येतात देन वी कॅन से इट इज म्युच्युअल इंडक्टन्स. वी कॅन से इट इज म्युच्युअल इंडक्टन्स. पुढे जाऊन आपण या कॉइल 1 ला काय म्हणणार आहोत हे पण मी सांगितलं, प्रायमरी कॉइल. त्याला काय म्हणायचं आपण, प्रायमरी कॉइल. जिथं सप्लाय कनेक्ट असतो त्या कॉइलला प्रायमरी कॉइल म्हणायचं, आणि जिथं सप्लाय कनेक्टेड नाहीये त्या कॉइलला आपण काय म्हणतो, सेकंडरी कॉइल किंवा सेकंडरी वाइंडिंग सुद्धा म्हणतो आपण. ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण त्याला वाइंडिंग म्हणणार आहोत, कॉइल म्हणा किंवा वाइंडिंग म्हणा. ओके, क्लिअर. जिथं ईएमएफ, जिथं बॅटरी कनेक्टेड नाहीये त्या कॉइलला सेकंडरी वाइंडिंग, आणि जिथं बॅटरी कनेक्टेड आहे त्या कॉइलला आपण काय म्हणतो, प्रायमरी वाइंडिंग. क्लिअर. ओके, कॉइल 1, कॉइल 2, number of turns of coil 1 N1, number of turns of coil 2 N2. Okay, when this number of turns are equal, EMF is also equal, E1 and E2. E2 is EMF of what, the coil 2,
E1 is EMF of what? Coil 1. L1, this is the self inductance of coil 1. L2, the self inductance of coil 2. I1, current generated in coil 1. Okay. I2, current induced in coil 2. Clear? Okay. Galvanometer start to deflecting when the current will be induced in this coil 2. म्हणजे त्याच्यामध्ये ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल, मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होईल, त्यावेळी हा करंट काय होईल भावनो? जनरेट होईल. आता बघा इथे ज्यावेळी आपण इक्वेशन्स लिहितो, मी मगाशी सांगितलं की ह्यामधला जो फ्लक्स आहे, यामधली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही डिपेंड आहे या करंटवर. म्हणजे हा करंट जर चेंज झाला तर इथली मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ऑब्व्हियसली या सर्किट मधली मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल. पहिल्यांदा I1 चेंज झाला, नीट लक्ष द्या, I1 चेंज झाला की इथली मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल या कॉइल 1 मधली, म्हणजे प्रायमरी वाइंडिंग मधली. ओके. इथली मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली म्हणजे इथल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज झाल्या आणि ह्याच इकडे ट्रान्सफर होत आहेत. सो ऑब्व्हियसली कॉइल 2 मधल्या मॅग्नेटिक फील्ड लाईन सुद्धा काय झाल्या भावनो? चेंज झाल्या. लक्षात येते का बघा? इथल्या पण मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज झाल्या म्हणजेच काय? इथला फ्लक्स चेंज झाला. इथला फ्लक्स चेंज झाला म्हणजेच कॉइल 2 चा जो फ्लक्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ काय आहे? I1 आहे, कॉइल 1 करंट. What I said, the coil 2 flux is directly proportional with what? The coil 1 current. Clear? समजतंय मी काय सांगतोय? कॉइल 2 मधला जो फ्लक्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कॉइल 1 मधल्या करंटची. बघा मी पुन्हा रिपीट करतोय, व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, करंट चेंज केला तर इथली मॅग्नेटिक फील्ड लाईन चेंज होते, बरोबर ना? सो ह्या करंटवर कॉइल 1 च्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स डिपेक्ट आहेत. ओके. मॅग्नेटिक फील्ड ह्या करंटवर I1 वर डिपेंड आहे आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आपण इकडे ट्रान्सफर केले म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स मध्ये काय होतात? त्या ट्रान्सफर होतात कॉइल 2 मध्ये. सो इथं मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन्क्रीज झाल्या, सो इथं पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इन्क्रीज झाल्या. सो इथला पण मॅग्नेटिक फ्लक्स काय झाला? इन्क्रीज झाला. म्हणजे इथला मॅग्नेटिक फ्लक्स कुणावर डिपेंड आहे भावनो? डायरेक्टली तर I1 बरोबर. लक्षात आलं? सो I1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? दिस कॉइल 2 मॅग्नेटिक फ्लक्स. आता आपण याला कन्सिडरेशन करूया की कॉइल 2 मधला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो आपण Φb2 घेऊया, Φb2, आणि इथला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो आपण घेऊया Φb1. ओके. इथला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे कॉइल 1 मधला तो आपण कन्सिडर केलाय Φb1 आणि इथला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो आपण कन्सिडर केलाय Φb2. सो लुक इट हियर, आय कॅन राईट हियर इक्वेशन फॉर म्युच्युअल इंडक्टन्स नाव. Φb2 म्हणजे सेकंड कॉइल मधला मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? I1. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. क्लियर? Clear? What I said, the magnetic flux of coil 2 is depend on the current induced in coil 1. Coil 1 मधला जो करंट आहे त्याच्यावर हा मॅग्नेटिक फ्लक्स डिपेंड असतो, बरोबर आहे की नाही? क्लियर? कळालं हे इक्वेशन? सो Φb2 is directly proportional to what? I1. आता इथं नंबर ऑफ टर्न्स आहेत, नंबर ऑफ टर्न्स आहेत. तो ते जर नंबर ऑफ टर्न्स जर आपण n कन्सिडर केले, ओके, सो ते n साठी आपण इक्वेशन लिहू शकतो इथं n Φb2 लिहू शकतो किंवा n2 Φb2. ओके. n2 Φb2 असंही लिहू शकतो आपण, n2 Φb2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1. आणि हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट रिमूव्ह करण्यासाठी, सॉरी प्रोपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी आपण इथं कॉन्स्टंट पुट करतो आणि तो कॉन्स्टंट म्हणजेच आपण काय घेणार भावना इथं? m. सो लुक हियर, n2 Φb2 is equals to m into I1. So this is the proportionality constant किंवा याला आपण m2 म्हणूया. याच्यामध्ये जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे त्याला आपण m2 म्हणूया. तो हा m2 झाला, m2. याच्यामध्ये जो आहे त्याला आपण m1 म्हणूया. क्लियर? हा कॉन्स्टंट पुट केलाय m2 किंवा सिंपली आपण असंही लिहू शकतो Φb1 Φb2 is equals to m2 I1 is equals to m2 I1. So we are getting this equation. Clear? कळालं हे हा पार्ट कळाला? इथं काय डाऊट आहे? समजलं? नंबर ऑफ टर्न जर असतील, हे सिंगल टर्न साठी झालं, सिंगल कॉइल साठी. ओके. नंबर ऑफ टर्न्स असतील तर हे इक्वेशन लिहावं लागेल तुम्हाला. ओके. n इज नंबर ऑफ टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स मॅटर करतात.
इथं किती नंबर ऑफ टर्न्स आहेत त्याच्यावर हा फ्लक्स डिपेंड राहील. पुन्हा N2 किती आहे त्याच्यावर हा इथला फ्लक्स डिपेंड राहणार आहे, हे लक्षात घ्या. तिथली मॅग्नेटिक फील्ड इट डिपेंड्स ऑन दिस N2. ओके, इथली मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स ऑन दी N1. ओके, नंबर ऑफ टर्न्स ऑफ दिस कॉइल ह्याच्यावर पण डिपेंड असतं, म्हणून मी इथं N2 phi B2 लिहिलं. सो इथं जो फ्लक्स क्रिएट होतो इट इज बिकॉज ऑफ दी N2 नंबर ऑफ टर्न्स अगेन. सो हे एकमेकाशी कोरिलेटेड आहेत बाळांनो, हे लक्षात घ्या. ओके, सो दिस इक्वेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो सिमिलरली आपण हेच इक्वेशन आता बघा, जर आपण ह्या साईडला बॅटरी कनेक्ट केली, ओके, कॉइल 2 ला बॅटरी कनेक्ट केली, सेम सर्किट इकडे कनेक्ट केलं आणि इकडे गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलं. सो ऑब्विसली जो करंट आहे इथं I2 आहे. ओके, हा जो करंट आहे तो काय आहे I2 आहे. सो I2 मुळे हा phi B1 चेंज होईल. I2 मुळे हा phi B1 काय होईल, चेंज होईल. सो सेम फॉर्मॅट मध्ये इक्वेशन्स आपण या सेकंड सर्किटला सुद्धा लिहू शकतो. बघा, I2 मुळे हा phi B1 काय होईल, चेंज होईल. सो दॅट्स व्हाय वी कॅन से the phi B1 is directly proportional with what, I2. ओके, असं आपण म्हणू शकतो की नाही, म्हणू शकतो. जर मी ह्या बॅटरी आणि हा रेझिस्टरचं जे कॉम्बिनेशन आहे ते मी इकडे कनेक्ट केलं आणि गॅल्व्हॅनोमीटर इकडे कनेक्ट केलं कॉइल 1 ला, जसं आपण फॅराडेज एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं होतं बाळांनो. ओके, आठवते का बघा, फॅराडेज एक्सपेरिमेंट मध्ये आपण हे पण करून बघितलं होतं की कॉइल 1 आणि कॉइल 2 एकमेकापासून मूव्ह करून बघितले, याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होत होता, बरोबर ना. सो आता इथं आपण काय करूया की हे जे सर्किट आहे ते पूर्ण इकडे मी कनेक्ट करतो कॉइल 2 ला आणि गॅल्व्हॅनोमीटर इकडे कनेक्ट करतो. ऑब्विसली सेम फेनॉमिना होईल इथं. ओके, म्हणजे ह्या I2 वर काय डिपेंड राहील, I2 वर phi B1 डिपेंड राहील. म्हणजे इथं जर I2 चेंज झाला तर कॉइल 2 ची मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल. कॉइल 2 ची मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली की कॉइल 1 ची सुद्धा मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल, म्हणजे तिथला फ्लक्स चेंज होईल. सो वी कॅन से this I2 is directly proportional with this flux. क्लिअर, कॉइल 1 मधल्या फ्लक्स बरोबर तो काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. म्हणजे सेम काइंड ऑफ इक्वेशन्स आपण या सर्किट साठी सुद्धा लिहू शकतो, जसं तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे. तो ते त्या पद्धतीने दिलेला आहे. 2 इक्वेशन्स दिलेत बघा. ओके, तुमच्या बुक मध्ये 2 इक्वेशन्स दिलेत. पहिल्यांदा phi B2 साठी म्हणजे ह्या इक्वेशन साठी, आणि सेकंड टाइम पुन्हा इक्वेशन्स दिलेत. ओके, ते कसे दिलेत की I2 ह्याच्याशी डिपेंडेंट आहे. I2 चेंज झाला की phi B1 काय होतो, चेंज होतो. ते इक्वेशन्स पण मी इथं लिहितो बघा. So look at here, the phi B1 is directly proportional to what, I2 we can say. So therefore phi B1 आपण proportionality cancel करणार आहोत. So put up the constant M1. Okay, put up the constant M1 I2. ओके, जर नंबर ऑफ टर्न्स असतील तर काय लिहिणार तुम्ही इक्वेशन, and phi B1 is equals to M1 I2. So therefore mutual inductance M1 is equals to N, सॉरी इथं आपण N जे घेतले ते काय असणार आहेत, नंबर ऑफ टर्न्स 1, कॉइल 1 चे नंबर ऑफ टर्न्स म्हणजेच N1. ओके, सो N1 phi B1 अपॉन I2. क्लिअर. तो हा आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स मिळाला कॉइल 1 साठी. इथं जो म्युच्युअल इंडक्टन्स मिळाला M2 इज इक्वल्स टू N2 phi B2 अपॉन I1. क्लिअर. द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ दी कॉइल 1 म्हणजे हा M1 आहे आणि म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 2 म्हणजेच काय आहे, M2 आहे. सो अशा पद्धतीने तुमच्या बुक मध्ये लिहिलेलं आहे. असंही लिहिलं तरी चालतंय किंवा कन्सेप्ट समजून घ्या. फक्त कन्सेप्ट महत्वाचं काय आहे की ह्या I1 मुळे इथं फ्लक्स क्रिएट होतो, आणि जर तुम्ही सर्किट इथं कनेक्ट केला कॉइल 2 ला तर I2 मुळे इथं फ्लक्स क्रिएट होतो. लक्षात आलं. सो हा I2 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू phi B1 असेल. जर सर्किट इथंच असेल तर हा I1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल, phi B2 असेल. क्लिअर, समजले सगळ्यांना. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट, रफ करणार आहे मी ते. टेक अ स्क्रीनशॉट, आय विल इरेज इट. डन. ओके, डन. आता इथं आपण M1 M2 हे फाइंड आउट केलेलं आहे बाळा. ओके, आणि जसं मी सांगितलं की नंबर ऑफ टर्न जर इक्वल असतील
नंबर ऑफ टर्न जर बावनं इक्वल असतील तर ऑब्विसली दिस M1 इज इक्वल टू M2 असेल. बघा हे सगळे पॅरामीटर I1 मुळे 5B2 क्रिएट झाला आणि हा N2 आहे त्याला रिस्पॉन्सिबल. N2 आणि N1 जर एक सेम असतील तर हा 5B2 आणि 5B1 दोन्ही सेम असतील. I1 आणि I2 सुद्धा सेम असेल कारण याच्यामध्ये EMF जो इंड्यूस होतो E2 आणि E1 बोथ आर सेम. सो दॅट्स व्हाय वी कॅन से M2 इज इक्वल टू M1. क्लिअर. म्हणून आपण काय म्हणू शकतो M1 इज इक्वल टू M2 आहे म्हणजे इज इक्वल टू व्हॉट the mutual inductance, final mutual, or we can say total mutual inductance of this two circuit, that is capital M. So look at here, we can write here equation now. So I can erase it. What I said, this sentence is very very important. Look at here. If first sentence, if the number of turns in coil 1 N1 and the number of turns the coil 2 N2 both are equal, हे जर दोन्ही इक्वल असतील तर बघा N1 इज इक्वल टू N1 असेल देन E1 इज इक्वल टू E2. आधी सुद्धा सांगितले मी हा EMF इक्वल असेल. मॅग्नेटिक फील्ड इक्वल असतील. मॅग्नेटिक फील्ड इक्वल्स आहेत म्हणजेच काय त्याच्यामधला फ्लक्स इक्वल असेल. 5B1 इज इक्वल टू 5B2. ओके 5B1 इज इक्वल टू 5B2. सो व्हेन 5B1 इज इक्वल टू 5B2 and E1 इज इक्वल टू E2 दॅट मीन्स I1 इज इक्वल टू I2. म्हणजेच काय I1 इज इक्वल टू काय असेल I2 असेल. कुठून स्टार्ट केलं मी नंबर ऑफ टर्न्स पासून स्टार्ट केलं. ओके त्याच्या आधी महत्वाचं सेंटेन्स म्हणजेच काय दिस टू कॉइल्स आर टाइटली बाउंड विथ इच अदर अँड इन बिटवीन देयर इज अ वन आयर्न रॉड. त्या दोघांमध्ये आयर्न रॉड पाहिजे आणि त्या दोन्ही कॉइल्स एकमेकाशी टाइटली बॉन्ड पाहिजे. सो दॅट इज द फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट द नंबर ऑफ टर्न्स आर इक्वल फॉर बोथ कॉइल. दोन्ही कॉइल साठी नंबर ऑफ टर्न्स काय पाहिजे इक्वल पाहिजे. जर असं असेल तर the EMF of the coil 1 is equals to EMF of coil 2 म्हणजे E1 is equals to E2 होईल. ओके आणि E1 is equals to E2 झालं म्हणजेच काय I1 is equals to I2 होईल. I1 is equals to I2 आहे म्हणजेच काय 5B1 is equals to 5B2 होईल. आता बघा हे सगळ्या व्हॅल्यूज एकमेकाशी इक्वल आहेत या दोन्ही इक्वेशन्स मधल्या म्हणजेच मी काय म्हणू शकतो M1 is equals to what M2. So that's why we can say M1 is equals to M2 is equals to M and M is the mutual or we can say total mutual inductance. Total mutual inductance means what? M. Clear? लक्षात येते काय चाललंय लक्षात येते. म्हणजेच जे आपण इक्वेशन्स लिहिले होते आता इथं ओके M1 आणि M2 साठी ते आपण इक्वेट करू शकतो. ओके M1 आणि M2 साठी जे आपण इक्वेशन लिहिले होते M2 साठी जे इक्वेशन लिहिलं होतं ते काय होतं बघा. M2 साठी इथं पुन्हा लिहितोय मी. M2 साठी जे इक्वेशन लिहिलं होतं ते काय होतं तर 5B2 इंटू N2 अपॉन I2 हे इक्वेशन लिहिलं होतं आपण बरोबर. सॉरी I1 बरोबर ना इज इक्वल टू जर M1 असेल तर बघा हे इक्वेशन काय होईल. इक्वेशन M1 चं काय होतं 5B1 N1 अपॉन I2 बरोबर आहे ना. हे इक्वेशन्स होते. इज इक्वल टू काय असेल M असेल. इज इक्वल टू काय असेल M असेल म्हणजेच M इज इक्वल टू मी घेऊ शकतो बघा म्युच्युअल इंडक्टन्स M इज इक्वल टू 5B2 N2 अपॉन I1 is equals to 5B1 N1 upon I2. क्लियर. हे इक्वेशन मी लिहू शकतो. क्लियर आहे सगळ्यांना समजलंय. आता याच्यावरून जर आपल्याला EMF कॅल्क्युलेट करायचं झालं तर EMF कसा कॅल्क्युलेट करणार सांगा. E1 आणि E2 ह्याचे पण इक्वेशन्स बघितलेत बाळा आपण. E1 आणि E2 कसा कॅल्क्युलेट करणार टेल मी फास्ट हाऊ टू कॅल्क्युलेट E1 आणि E2.
E1 कसा लिहिणार आणि E2 कसा लिहिणार सांगा पटकन. व्हॉट इज E1? टेल मी फास्ट हाऊ वी कॅन राईट दी E1. आणि E2 पहिल्यांदा E2 सांगा. यातला E2 पहिल्यांदा कसा असेल सांगा. E2 इज इक्वल टू, इथं फॅराडेज लॉचा यूज करायचा आहे. फॅराडेज लॉ, युझिंग फॅराडे लॉ सांगा पटकन. द मॅग्नेट्यूड ऑफ E2 युझिंग फॅराडे लॉ, द मॅग्नेट्यूड ऑफ E2. अरे सोपं आहे ना. फाय B2 अपॉन काय असतं विथ रिस्पेक्ट टू व्हॉट टाइम. ओके, d5b2 आपण काय घेतो, आपण dt घेतो, बरोबर आहे ना. तो याचा मॅग्नेट्यूड झाली E2 ची. आता 5b2 ची व्हॅल्यू काय किंवा त्याचा म्युच्युअल इंडक्टन्स काय होता. म्युच्युअल इंडक्टन्स काय होता 5b2 चा, आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं होतं स्टार्टिंगला डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन घेऊन. 5b2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, दी I1, बरोबर आहे ना. आणि हे कॅन्सल आउट करण्यासाठी आपण तिथं म्युच्युअल इंडक्टन्स पुटअप केला होता M2 I1, बरोबर आहे ना, इज इक्वल टू व्हॉट M2 I1. बघा हा M2 I1 इथं पुट करा. M2 I1 इथं पुट केला 5b2 च्या जागी, तर काय येईल, मॅग्नेट्यूड ऑफ E2 इज इक्वल टू M कॉन्स्टंट आहे, M2 कॉन्स्टंट आहे, तो काय राहील तिथं dI1 अपॉन dt, dI1 अपॉन dt. तो अशा पद्धतीने आपण EMF कॅल्क्युलेट करू शकतो. सिमिलरली मॅग्नेट्यूड ऑफ E1 साठी पण आपण इक्वेशन लिहू शकतो. तर इट इज इक्वल टू M1 dI2 अपॉन dt, बरोबर आहे ना. EMF 1 आपण हा कॅल्क्युलेट केला, EMF 2 आपण हा कॅल्क्युलेट केला युझिंग फॅराडेज लॉ. फॅराडे लॉ आपल्याला माहिती आहे. फॅराडे लॉचा यूज करून आपण EMF 2 कॅल्क्युलेट केला, कॉइल 2 मधला EMF, आणि सिमिलरली कॉइल 1 मधला सुद्धा EMF कॅल्क्युलेट केला. बघा समजते का, क्लिअर? इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू? यस, टेक अ स्क्रीनशॉट, टेक अ स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घेतला भावना, स्क्रीनशॉट घेतला. रिप्लाय द्या पटकन, स्क्रीनशॉट घेतला का? येस, ओके. सो आता बघा, आता म्युच्युअल इंडक्टन्स साठी EMF वरून आपण काय इक्वेशन लिहू शकतो, हे इक्वेशन तर आपण लिहिले. EMF साठी आपण काय इक्वेशन लिहू शकतो म्युच्युअल इंडक्टन्स साठी, बघा M2 इज इक्वल टू आपण लिहू शकतो M2 इज इक्वल टू, सो दिस इज म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ दिस अक्रॉस दिस कॉइल 2. हे लक्षात घ्या, म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ दिस अक्रॉस द कॉइल 2. सो M2 इज इक्वल टू, हा dI1 बाय dt पार्ट इकडे घेतला मी, so it is equals to E2, magnitude of E2 upon dI1 upon dt. So we can say that the definition of mutual inductance, it is the, काय म्हणू शकतो आपण, it is the ratio of coil to EMF किंवा EMF 2 to the coil 1 current I1 with respect to what, this time, change in coil 1 current with respect to what, time. So that is nothing but what, the mutual inductance across this coil 2. Similarly for coil 1 the mutual inductance M1, बघा ह्या इक्वेशन वरून आपण हे इक्वेशन लिहिलं. आता ह्या इक्वेशन वरून आपण काय लिहिते बघा, M1 is equals to the magnitude of E1 upon dI2 by dt. तो हे इक्वेशन मिळालं मला M1 साठी. म्हणजे हा M1 म्युच्युअल इंडक्टन्स कुणाच्या करस्पॉन्डिंग आहे, तर कॉइल 1 च्या करस्पॉन्डिंग आहे. कॉइल 1 च्या करस्पॉन्डिंग जो म्युच्युअल इंडक्टन्स आहे तो हा आहे. तो M1 इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ E1 अपॉन dI2 अपॉन dt.
सो लुक एट हियर, हा जो म्युच्युअल इंडक्टन्स इथं क्रिएट होणार आहे किंवा याच्या अक्रॉसचा जो फ्लक्स असणार आहे तो कशाशी डिपेंड आहे, याच्यामधल्या करंटशी डिपेंड आहे, सेकंड कॉइल मधल्या करंटशी डिपेंड आहे. ओके, सो हे ईएमएफ वरून सुद्धा आपण इक्वेशन्स लिहू शकतो आणि याच्यावरूनच आपण म्युच्युअल इंडक्टन्स काय लिहितो, एसआय युनिट लिहितो. एसआय युनिट काय असणार आहे, ऑब्विसली व्होल्ट पर एम्पियर सेकंड म्हणा किंवा हेनरी. म्युच्युअल इंडक्टन्स साठी सुद्धा आपण काय यूज करतो, हेनरी हे एसआय युनिट यूज करतो, कॅपिटल एच लिहितो मोस्टली आपण. ओके, हेनरी, दी एसआय युनिट ऑफ दिस म्युच्युअल इंडक्टन्स इज हेनरी किंवा कॅपिटल एच लिहा. किंवा मी आता काय सांगितलं, ऍज पर दिस इक्वेशन व्होल्ट एम्पियर पर सेकंड किंवा डॉट सेकंड असं म्हणतात. क्लिअर, समजले सगळ्यांना? टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस इक्वेशन्स ऑल्सो. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस इक्वेशन्स ऑल्सो. Okay, all of you, very good. All of you understood the concepts of mutual inductance. Mutual inductance म्हणजे काय समजले बाळांनो? ओके, याच्यामध्ये जर कपलिंगचा जो रेशो आहे, कपलिंग कोइफिशियंट म्हणतो आपण त्याला, तो ते जे इक्वेशन आहे ते खूप महत्वाचं आहे, त्याच्यावर भरपूर प्रॉब्लेम्स असतात, ते आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ओके, आणि त्याचबरोबर आपण या टॉपिकचा एंड ट्रान्सफॉर्मर तो सुद्धा उद्याच्या लेक्चरला आपण बाळांनो डिस्कस करणार आहोत. सो उद्याचं लेक्चर मिस करू नका, कारण ते जेई नीट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे, कारण जो कपलिंग कोइफिशियंट आहे तो जेई नीट पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे. ओके, सो तो कपलिंग ऑफ कोइफिशियंट आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत ह्या म्युच्युअल इंडक्टन्स मधला. ओके, हे सुद्धा कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत, जेई नीट पॉईंट ऑफ व्ह्यू, सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, हे एनसीईआरटी मध्ये सुद्धा आहे, तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. ओके, आणि उद्याचे जे कन्सेप्ट मी घेणार आहे ते सुद्धा एनसीईआरटी आणि स्टेट बुकच्या बुक मध्ये आहेत, म्हणजेच ते जेई नीट साठी सुद्धा लागणार आहेत आणि सीईटी सुद्धा कन्सेप्ट लागणार आहेत.